बटाट्याच्या जागेवर कच्च्या केळीचा वापर कसा केला ते तुम्हाला पुढे कळेलच. पण आज वार होता गुरुवार. गुरुवार म्हटले की माझा उपवास असतो. त्यासाठी आम्हाला 2 कच्ची केळी पाहिजे होती. 2च पाहिजे होती. त्यामुळे खुंट किंवा त्याचं जे घड न कट करताच केळी काढून घेतली. तोपर्यंत पायाला खूप मुंग्या चावल्या. उंबरीचं झाड होतं तिथं दर्शन घेतलं. खिचडी बनवायची होती पण त्या अगोदर पेरू चिरला. आरव लाडूने देखील खाल्ला. आम्ही असं चुलीपुढे बसलो की मनीमाऊ लगेच येऊन बसते. पेरू खाईपर्यंत चुलीचा जाळ पूर्णपणे विझलेला होता. केळी न धुताच मी इथं चिरून घेतली. त्यामुळे त्याला नंतर पाण्यामध्ये धुण्यासाठी घातलं. तसं पाहायला गेलं तर गावाकडे मी जास्त काही काम करत नाही. कारण आईकडे आल्यानंतर काम करणं हे आपल्या मनावरती असतं. करू वाटलं तर केलं, नाही तर नाही केलं असं असतं. पण मला व्हिडिओ शूट करायचा होता त्यामुळे मी चुलीपुढे बसलेली होती. तर इथं मी काही उपवासाचे पापड तळून घेतले. त्यानंतर माझ्या वहिनीनेच खिचडी बनवली. मम्मी म्हटली चल उंबरीच्या झाडाची पूजा करून घेऊयात. पूजा केली आणि त्यानंतर आम्ही खिचडी खाण्यासाठी घेतली. तर आज आम्ही खिचडीमध्ये कच्ची केळी घातलेली होती.